नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत तुकड्याची मिरची कशी करायची। ही मिरची तुम्ही तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता, खूप छान लागते। एकदा नक्की करून पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी देठाच्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे मिरची कट करून घ्यायची आहे। मिरचीचे देठ सुद्धा आपण घेणार आहोत, खूप छान लागतात देठ खायला। इथे बघा मिरच्या कट करून झालेल्या आहेत। मिरची आपण तव्यामध्ये करणार आहोत। तव्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलं, त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे छान तडतडलं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण कट केलेली हिरवी मिरची टाकून घेणार आहोत। ही मिरची तेलामध्ये 2 ते 3 मिनिटे छान परतून घ्यायची आहे। 2-3 मिनिटे मिरची परतल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 चमचा धने पावडर, चवीपुरतं मीठ आणि मिरची शिजण्यासाठी अर्धा ग्लास आपण पाणी टाकून घेऊ। इथे बघा हे शेंगदाण्याचं कूट आहे। लसूण मी या शेंगदाण्याच्या कुटामध्येच बारीक करून घेतलेला आहे। खूप छान टेस्ट लागते। अशा प्रकारे लसूण आणि शेंगदाणे बारीक करून घ्यायचे। जास्त बारीक करायचं नाही, अगदी जाडसरच वाटायचं। आणि बघा याच्यामध्ये ही मिरची शिजून घ्यायची आहे। आता आपण टाकणार आहोत अर्ध्या लिंबाचा रस। लिंबू टाकल्यामुळे मिरची अजिबात तिखट होत नाही आणि टेस्ट ही खूप छान लागते। तर आता आपण याचं पूर्ण पाणी आटेपर्यंत याला शिजवून घेणार आहोत। 4 ते 5 मिनिटं लागतात मंद गॅसवरती आणि याला सतत हलवत राहायचं आहे। तुम्ही याच्यामध्ये भिजवलेली हरभऱ्याची डाळही टाकू शकता। तर बघा 4 ते 5 मिनिटांनंतर आपली मिरची तयार झालेली आहे। आता याला काढून घेऊ। तर बघा तयार झाली आपली मस्त तोंडी लावण्यासाठी मिरची। बाजरीच्या भाकरीबरोबर 1 नंबर लागते। तर चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।